हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला आज वेगळा नाश्ता बघायचा आहे, तर मग चला बघूयात. तर हे बघा, 1 कप मुगाची डाळ आहे. 1 कप मुगाची डाळ पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे. हे बघा, पाणी टाकूयात आणि चोळून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे. या पद्धतीने चवीला अप्रतिम लागते. खरंच नक्की तुम्ही करून बघा. वेगळे काहीतरी नाश्ता ट्राय करायचा असेल तर नक्की हा नाश्ता ट्राय करा तुम्ही. हे बघा, पाणी ओतून घेतलेलं आहे आपण एका भांड्यामध्ये. हे बघा, 2 वेळा धुवून घ्यायची आहे. हे बघा, झालेली आहे 2 वेळा धुवून. आता पाणी घालायचं आहे. सगळी मुगाची डाळ डुबेल इतकं पाणी घालायचं आहे. त्यावर अर्धा इंच तरी पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून कमीत कमी 5 तास तरीही भिजली पाहिजे. नाहीतर वेळ असेल तुम्हाला तर रात्री भिजत घाला आणि सकाळी करा. आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये आता 3-4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 चमचा धने अख्खे घ्यायचे आहेत आणि हेही 1-2 तासासाठी भिजत घालायचे आहेत. आता हे बघा, 5 तास हे छान भिजले गेलेले आहेत. अगदी व्यवस्थित छान फुलला गेलेला आहे हे मूग. आता मूग डाळ अशी निथळून घ्यायची आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि ह्या डाळीमध्ये पाणी टाकायचं नाही. जितकं पाणी राहील तितकंच ते पुरेसं आहे. आता पूर्ण बारीक नाही, जाडं असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते हातावर घेऊन. हे बघा, जाडं भरडच आहे, जास्त बारीक नाही केलेलं. आता एका पसरट भांड्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे. ही डाळ बारीक केलेली काढून घ्यायची आहे. पुन्हा सांगते, पूर्ण बारीक करायची नाही, जाडी भरडीच ठेवायची आहे आणि व्यवस्थित अशी 1-2 मिनटासाठी चांगली हलवून घ्यायची आहे. चमच्याच्या साहाय्याने हलवायची आहे. 1-2 मिनटं पुरेसं आहे. आता 2 मिनटाने आपण 1 कप मूगडाळ घेतली होती, त्याकरिता अर्धा कप आपण रवा घ्यायचा आहे. रवा जाडा बारीक कोणताही असेल तरी चालेल. आता तोही मिक्स करून घ्यायचा आहे. तोही 2 मिनटं चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. या पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हाताने मिक्स केलं तर पटकन होतं, म्हणून हाताने मिक्स करायचं आहे. छान हाताने आता 5 मिनटं छान फेटून घ्यायचं आहे. आता 5 मिनटाने आपण हे व्यवस्थित मिक्स झालं की नाही किंवा फुललं गेलं की नाही, हलकं झालं की नाही हे बघण्यासाठी वाटीत एका पाणी घ्यायचं आहे आणि एक छोटासा गोळा टाकून घ्यायचा आहे आणि हे वरती आलं तर समजावं छान आपलं बॅटर स्मूथ असं झालेलं आहे किंवा फुललं गेलेलं आहे. आता हे तसंच ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवायचं आणि तसंच ठेवून द्यायचं आहे. आता एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आहे. आता दुसऱ्या साईडला आपण पाण्याला उकळी येते त्यावर इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. दोन्ही इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये ना छोटे मिनी इडली पात्र भेटतं, तर ते वापरलं तर एकदम बेटर राहील. तर माझं ते आहे, पण कुठं आहे ते आता मला सापडलं नाही, म्हणून मी ह्याच्यामध्येच करते आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा खायचा सोडा टाकायचा आहे. जर तुम्हाला सोडा टाकायचा नसेल तर अर्धा लिंबू पिळून टाका आणि सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी अर्धा चमचा पाणी टाकायचं आहे. आता 5 मिनटं एकाच दिशेने छान फेटून घ्यायचं आहे. अगदी स्मूथ हे बॅटर होतं, हलकं फुलकं होतं. खायला खूप अप्रतिम आहे. नाश्ता जर वेगळा तुम्हाला ट्राय करायचा असेल तर नक्की हा नाश्ता ट्राय करा. आता काय करायचं, एकच चमचा प्रत्येक साच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. एकच चमचा टाकायचा आहे. म्हणूनसाठी जर छोटं इडली पात्र हे भांडं असेल, मिनी इडली पात्र भेटतं ते असेल तर त्याच्यामध्येच टाकायचं आहे. हे बघा, सगळ्या ह्याच्यात भरून घ्यायचं आहे. आता हे बघा, झालेलं आहे भरून. आता काय करायचं, थोडंसं टॅप करायचं आहे. हे बघा, या पद्धतीने आता आपण दोन्हीही भांडी भरून घ्यायची आहेत. आता तोवर बघूया पाणी उकळलं का. हे बघा, पाणी छान उकळलं गेलेलं आहे. आता ही भांडी ठेवून द्यायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे आता आणि 5 मिनटं छान वाफवून घ्यायचं आहे, छान शिजवून घ्यायचं आहे. आता तोवर आपण
हे बघा मिरची छान अशी भिजली गेली आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. अद्रकचे तुकडे घेतलेले आहे. मिरची घ्यायची आहे. मिरची कमी जास्त दोन्हीही करू शकता. तुम्हाला जर कमी करायचं असेल तर कमी करू शकता. आणि पुदिना आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि असं हे वाटून घेतलेलं आहे. आता वाटून घेतलेलं आहे थोडं जाडं भरडं. आता त्यामध्ये दही टाकायचं आहे. दही गोड असावं, जास्त आंबट नसावं. एक 3 ते 4 चमचे छान दही ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. दही जास्त झालं तरी काही हरकत नाही. आता बारीक वाटून घेऊयात. आता हे बघूया बारीक झालं का. थोडंसं जाडच आहे. अजून एकदा फिरवून घ्यायला पाहिजे. थोडंसं फिरवून घेऊया अजून. हे बघा आता फिरवून झालेलं आहे. आणि एका भांड्यामध्ये हे बॅटर काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी पण ॲड करायचं आहे. आता बघा काळं मीठ टाकलेलं आहे. नॉर्मल मीठ टाकायचं आहे चवीनुसार. काळा मीठ पाव चमचा टाकलेला आहे आणि चाट मसाला अर्धा चमचा टाकायचा आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बर्फाचे खडे टाकायचे. हे थंड असतं पेय. आता बर्फाचे खडे टाकायचे आहेत. नसतील बर्फाचे खडे तर फ्रीजमध्ये हे बॅटर झालं की ठेवून द्यायचं आहे. आता माझ्याकडे होते बर्फाचे खडे म्हणून टाकून दिले आहेत. हे बघा आता झालेलं आहे हे बॅटर. आता बघा इडली झाली का बघू. ही मूगडाळ इडली झालेल्या आहेत. मिनी इडल्या छोट्या छोट्या बघा. मी थोडंसं तोडून दाखवते. हे बघा किती सॉफ्ट आणि छान झालेली आहे. आता एक भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. आणि जे आपण मिनी इडली केलेली आहे ती याच्यामध्ये सोडून घ्यायची आहे आणि 10 मिनटं पाण्यामध्ये तसंच ठेवून द्यायचे आहे. हे बघा आता झाकण ठेवायचं आणि तशीच ठेवून द्यायची आहे. आता 10 मिनटांनी आपण याच्यामधलं थोडंसं दाबून पाणी काढून घ्यायचं आहे. थोडंसं प्रेस करायचं आहे या पद्धतीने आणि हे सगळ्या अशा इडल्या काढून घ्यायच्या आहे. हे बघा आता हे बघा या बॅटरमध्ये आपण ही सगळी मिनी इडली टाकून घ्यायची आहे. मूगडाळ इडली याच्यामध्ये टाकून चवीला अप्रतिम लागते. खूपच छान आहे. वेगळा नाश्ता तुम्हाला जर ट्राय करा तर हा नक्की तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसा झालेला आहे. आता वरून कोथिंबीर भुरभुरायची आहे. चवीला एकदम छान लागते. तर एकदा नक्की ट्राय करा. तर चला माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.